नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी फोकस बायोटेकचा जिल्हा प्रतिनिधी. आज आपण आलेलो आहोत नागठाणा या गावी. नागठाणा तालुका जिंतूर जिल्हा परभणी या ठिकाणचे प्रगतशील शेतकरी महादेव विश्वनाथराव ठमके हे असून त्यांचा मोबाईल नंबर हा 8605 42 17 72. बरोबर दादा? तर या ठिकाणी त्यांनी आपली 6 जुलै या रोजी आपला डेमो दिला होता टिका आणि क्रॉपकिंगचा हळदीला. तर त्याच्यानंतर त्यांनी कसं आणि काय नियोजन लावलं आणि त्यांना काय रिझल्ट आला आणि आपल्या प्रॉडक्टविषयी त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ. राम दादा, मला सांगा, तुम्ही 6 जुलैला जेव्हा तुम्ही टिका आणि क्रॉपकिंग सोडलं होतं, म्हणजे डेमो दिला होता, त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा काय रिझल्ट आला आणि त्याचे काय हे दिसून आलं आमच्या शेतकरी मित्रांना सांगा. कलर बी एकदम हिरवागार आला. पुन्हा पोंगा जे आहे, पोंगा उंच फेकायले. अच्छा, पोंगा एक बघू शकता, हे बघा असा उंच फेकायले. पोंगा असा एकदम उंच फेकतंय. आणि त्याच्यानंतर हे बघा, या ठिकाणी जर तुम्ही दूरवर नजर टाकली तर सगळा प्लॉट हा ग्रीनरी दिसून येईल. बघा, सर्व प्लॉटमध्ये ग्रीनरी ही दिसून येईल आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचे रिझल्ट आलेले आहेत. तेव्हा हा एक अतिशय ग्रीन असा प्लॉट आहे. तेव्हा बघा, प्रत्येक हे झाड बघितल्याच्या नंतर याच्यावरचं जे पान आहे हे केळीच्या पानासारखं पान तुम्हाला दिसून येईल आणि फुटवे अतिशय सुंदर झालेले आहेत. तेव्हा अतिशय सुंदर अशा प्रकारचा रिझल्ट आलेला आहे. आपण सगळीकडे नजर मारून बघू शकता. या ठिकाणी जरी बघितलं तरी अतिशय सुंदर असा प्लॉट दिसून येईल. बरं दादा, परत याच्यामध्ये तुम्हाला काय वैशिष्ट्य दिसून आलं आम्हाला सांगा. वैशिष्ट्य म्हणजे आता हिच्या बरोबरच्या जे हळदी येतात बरं, ते अजून 2-2, 3-3 पानावर येतात अजून. बरोबर आहे. तर हिला फक्त 1.25 महिन्यात झाला लावून. 1.25 महिन्यामध्ये हे अशा प्रकारचा रिझल्ट आलेला आहे. बरोबर दादा? तर आणखीन मला एक गोष्ट सांगा, तर या ठिकाणी दुसरं काय वैशिष्ट्य दिसून आलं दादांना एकदा एक विचारू. दादा, तुम्हाला काय याच्यामध्ये बदल दिसून आला? त्याच्यामध्ये ग्रीनरी खूप आहे. बरं. आणि दुसरी गोष्ट, मुळाची वाढ भरपूर झाली. बरोबर. आणि तिसरी गोष्ट, आमच्या आसपासचे जे प्लॉट आहेत हो, त्या प्लॉटला एवढी ग्रीनरी नाही. बरोबर आहे. तर म्हणजे आणि सध्या पावसाळ्यात दिवस असल्यामुळं प्रमाण भरपूर आहे. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला खूप ग्रीनरी मिळाली तुमच्या औषधापासून. बिलकुल 100%. आणि रिझल्ट पण खूप छान आहे, तुमच्या समोरच आहे. बरोबर आहे. बघा शेतकरी मित्रांनो, बरोबर आहे, बघून घ्या. बघा, तर अतिशय सुंदर अशा प्रकारचे रिझल्ट आहेत. तेव्हा दादा हे अतिशय म्हणजे संतुष्ट आहेतच, त्याबद्दल त्यांचं तर म्हणणं आहेच. परत हर शेतकऱ्याने एक वेळेस वापरून बघावं. बरोबर आहे. रिझल्ट बघावं. बरोबर आहे. पैसा तर आपण कुठल्या प्रोडक्टसाठी देतो तर 100%. बरोबर आहे. बरोबर आहे. आपल्याला रिझल्टशी संबंध आहे, खरी गोष्ट आहे. पैशाशी नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. इतर केमिकल हे वापरायचं, बरोबर आहे. पण बायोचे मस्त प्रोडक्ट आहे. बरं. काय मला ह्या कंपनीवर एवढा विश्वास आहे बरोबर आहे की आतापर्यंत जे आम्ही वापरलं बरं, त्याचे रिझल्ट आहेत. निश्चित दादा, निश्चित. आणि बाकीचे तुम्हाला जर कधी हे बघायचे असले तर त्याचा डेमोचे जर बिलकुल पाहायचे असले, लिंक मध्ये तुम्हाला भेटून जाईल. 100%. तर अतिशय बघू शकता. बिलकुल दादा, धन्यवाद दादा. तर तुम्ही आपण आमच्याबद्दल हा जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी आभारी आहे. तेव्हा दादा, आणखीन तुम्हाला काय बदल दिसून आले? नाही, हे कापसाला पण वापरलं होतं ना. बरोबर आहे. बघा, पण कापसाची पण जे इतकं वापरलं का हो, तितक्याला वेगळाच रिझल्ट आलेला आहे. बरोबर आहे. आणि ज्याला नाही वापरलं त्याच्यावर मोवा पण आलाय. ज्याला नाही वापरलं त्याला बरोबर मोवा आहे. पण नाही आला अलीकडे. बरोबर आहे. बघा शेतकरी वापरलं मित्रांनो, त्याच्यावर. या ठिकाणी त्यांचा कापूस आहे, हे याच ठिकाणचा. तर या ठिकाणी आपण बघू शकता अतिशय सुंदर अशा प्रकारचे रिझल्ट आहेत. तेव्हा दादा तर अतिशय संतुष्ट आहेतच. मग इतर शेतकऱ्यांना तुमच्याकडून काय सांगणं येईल दादा? समजेन असं वापरावं. बरोबर आहे. अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. बरोबर आहे. अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही. आपण किती सांगितलं कोणाला तर काय नाही, स्वतः आपण अनुभव घेतल्यावर आपल्याला कळणार. बरोबर आहे. निश्चित दादा, तर याबद्दल आपण संतुष्ट आहात आणि इतर शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे. सर्वांनी वापरायला पाहिजे. बिलकुल दादा, धन्यवाद. याबद्दल तुम्ही जी आम्हाला माहिती दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.